Good morning, class. Today, this is a really great to know that I am going to take a very beautiful poem by a very famous personality from American English literature of view. Today's lecture is on a poetry section, as you know well. So today I am going to take a poetry from America's literature in English. America's literature in English. So we all know about English language. We all know about English language very well. And American English is some kind of a very special perspective on overall British English literature. तुम्हाला ज्याप्रमाणे माहिती आहे किंवा भारतामध्ये इंग्लिश लोक येऊन गेले किंवा ब्रिटिश लोक येऊन गेले, त्यानंतर भारतीय लोक स्वतःचं काही ना काही कल्पना वापरून त्या ठिकाणी इंग्लिश शिकवायला लागले, इंग्लिश शिकायला लागले. त्याचप्रमाणे अमेरिकेत सुद्धा ब्रिटिशांनी रूल केलं आणि त्यानंतर अमेरिकन लोकांनी काही खास इंग्लिश कविता लिहिल्या. मोठे मोठे इंग्लिश अमेरिकन रायटर त्या ठिकाणी जन्माला आले आणि आजची पोयम जी आहे ती अमेरिकेतल्या एका मोठ्या कवीने लिहिलेली पोयम आहे आणि कवीचं नाव आहे रॉबर्ट फ्रॉस्ट. रॉबर्ट फ्रॉस्ट आणि यांची अतिशय गाजलेली पोयम ज्याला म्हणता येईल ती पोयम या ठिकाणी आज घेणार आहे. माझ्याकडे त्याची फोटोकॉपी मी काढून घेतलेली आहे. यू कॅन सी इन युअर बुक्स. सो दिस इज अ ग्रेट पर्सनॅलिटी इन इंग्लिश लिटरेचर. When I was studying BA at that time, there was several poems by Robert Frost was prescribed for our literature, for our study. So I studied his Mending Wall. After that, Moving, Provide. Then there was a beautiful poem, The Road Not Taken, and also Stopping by Woods on a Snowy Evening. तर या त्यांच्या पोयम जे आहे या जगात गाजलेल्या पोएम्स आहे. ही लिव्ड इन द एरा ऑफ समवॉट 1848 or 1878. He born on 1878 or whatever else. Then he died on somewhat 1950. Somewhat 1950. One sad thing about him that he was not awarded the Nobel Prize. इतका मोठा कवी, इतकं मोठं लिखाण केलं त्यांनी. जगभरातले जे कोणी वाचक आहे इंग्लिश लँग्वेजचे त्यांना जर कधी विचारलं की तुम्हाला रॉबर्ट फ्रॉस्टच्या पोएम किती आवडतात, तर त्या ठिकाणी अनेक लोक पहिली पोएम जी सांगतील ती सांगतील स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. काय कवितेचं टायटल? स्टॉपिंग बाय वूड्स. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन ए स्नोवी. स्नोवी म्हणजे काय? तर त्या ठिकाणी स्नो पडून राहिला अशा प्रकारचा स्नोफॉल होऊन राहिला अशा प्रकारची ती सायंकाळ आहे. ऑन अ स्नोवी इव्हिनिंग अशी ही पोयम या ठिकाणी यांनी सांगितलेली आहे. या ठिकाणी दोन आश्चर्याच्या गोष्टी म्हणजे यांचं आडनाव फ्रॉस्ट आहे. यांचं आडनाव काय आहे? फ्रॉस्ट. आणि या ठिकाणी स्नोवी शब्द आलेला आहे. दोन्ही शब्द एकमेकांचे सिनॉनिम आपण ज्याला म्हणतो ते धरून चाललं होतं आपल्याला येतात. उदाहरणार्थ स्नो आणि फ्रॉस्ट. जेव्हा एखादी गोष्ट बर्फानं माखली जाते तेव्हा त्याला फ्रॉस्टिंग होणं असं आपण म्हणतो. तर ही जी कविता मी या शिकवायला तुम्हाला घेतलेली आहे ही रॉबर्ट फ्रॉस्ट यांची पोएम आहे. एका इव्हिनिंग बद्दल ते सांगतात जेव्हा ते अमेरिकेत राहत होते. सुरुवातीला जर कधी तुम्हाला वाटले की रॉबर्ट फ्रॉस्टचा तुम्हाला थोडा परिचय पाहिजे तर ही वॉन 4 पुलित्झर प्राइज. फोर पुलित्झर प्राइजेस इन अमेरिका. यांच्या कवितेला 4 पुलित्झर प्राइजेस भेटलेले आहे. एकमेव असा व्यक्ती आहे ज्यांना 4 पुलित्झर प्राइज अमेरिकेनं प्रदान केलेले आहे. त्यानंतर यांच्या कविता जेव्हा आपले पहिले आपण ज्यांना म्हणतो पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. व्हेन ही डाईड ॲट दॅट टाइम देअर वॉज अ पीस ऑफ पेपर लाईंग नियर हिम and the last stanza from this poem was there on that piece written by his own hand. जेव्हा आपले पंतप्रधान भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्याजवळ एक कागद होता आणि त्या कागदावर या कवितेचा शेवटचा स्टँजा त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेला होता. तर अशा ठिकाणी मोस्ट कोटेड म्हणजे कोट करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा वारंवार उल्लेख करणे.
उल्लेख करणे, तर सर्वात जास्त जगामध्ये रॉबर्ट फर्स्ट यांच्या कवितेचा उल्लेख केला गेलेला आहे. अनेक लोकांच्या भाषणामध्ये, अनेक लोकांच्या निबंधामध्ये, अनेक लोकांच्या काव्यामध्ये, अनेक लोकांच्या लिखाणामध्ये. तर याप्रमाणे इतका मोठा दिग्गज कवीची एक कविता शिकवणं सुद्धा एखाद्या शिक्षकासाठी चॅलेंज असते. इट इज अ चॅलेंज फॉर मी, इट इज अ चॅलेंज फॉर एनीवन टू टीच दिस पोयम, because this is a some kind of easy poem, but when you think about easy at that time also you think about difficult. जेव्हा एखादी गोष्ट वरून सोपी दिसते तेव्हा आतमध्ये त्याचे खूप जास्त प्रमाणात दडलेले अर्थ असतात आणि ते आपल्याला शोधून शोधून बाहेर काढावे लागतात. तसे आजपर्यंत मी कविता कदाचित 10 वेळा वाचलेली असेल. प्रत्येक वेळेस मला दिसते की या कवितेमधून काही ना काही बाहेर निघते. ऑलवेज आय थॉट, ऑलवेज आय फाइंड समथिंग व्हेरीज or various kind of meaning in that particular poem. आणि मला आनंद वाटतो की आज मी ही पोएम तुम्हाला शिकवून राहिलो, बिकॉज दिस इज आय एम नॉट युअर टीचर बट आय एम ऑल्सो स्टुडंट ऑफ इंग्लिश लिटरेचर. त्यामुळे मला आनंद या गोष्टीचा आहे की आज तुमच्यासोबत ही कविता वाचताना, शिकताना, शिकवताना मला या गोष्टीचा आनंद आहे की यातून पुन्हा एकदा काही ना काही मिनिंग एक्सप्लोअर करायचा त्या ठिकाणी आनंद मला मिळेल आणि पुन्हा एकदा या कवितेचं वाचन तुमच्या माध्यमातून माझं होईल असं मला वाटते. तर या ठिकाणी आय एम नॉट अ टीचर, आय एम ऑल्सो स्टुडंट ऑफ इंग्लिश लिटरेचर ऑर इंग्लिश लँग्वेज, यू कॅन से एनिथिंग. ओके, सो आपण कवितेची सुरुवात करू. कवितेच्या टायटलमधून आपल्याला समजते की स्टॉपिंग म्हणजे काय, तर थांबणे. ही स्टॉप, ॲक्च्युली स्टॉप कोण, तर कवी. आता स्वतः कवीची ही कविता लिहिलेली आहे, लिरिकल पोयम आहे, एखाद्या भावगीताप्रमाणे पोयम वाहते. 4 स्टांजाज आहे, खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कठीण वाक्य, कठीण शब्द तुम्हाला दिसणार नाही. साधे साधे शब्द दिसतील. कविता अमेरिकेत लिहिल्या गेलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी स्नो फॉलिंग होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या वेळेच्या रात्रीचं, एका रात्रीचं वर्णन केलं गेलेलं आहे. कधीच्या रात्रीचं वर्णन आहे, तर स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. तर त्या ठिकाणी एका रात्री, एका संध्याकाळी काय झालं, कुठेतरी ट्रॅव्हलिंगला जात असताना कवी एका वुड्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वुड्स, तर ज्या ठिकाणी एखादा जंगलाचा भाग असतो. जंगल म्हणजे विस्तीर्ण, विदीर्ण असलेलं फॉरेस्ट, आपण त्याला जंगल म्हणतो इंग्लिशमध्ये. पुन्हा इंग्लिशमध्ये दुसरा शब्द वापरायचा झाला तर फॉरेस्ट म्हणतो. अशा फॉरेस्टचा एक तुकडा म्हणजे आपण त्याला वुड्स म्हणतो, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं उभे असतात. आणि अमेरिकेत बरेच झाडं जे आहे ते बर्चेस आहेत. भोज वृक्ष आपण ज्यांना म्हणतो मराठीमध्ये, जो आजकाल दिसत नाही किंवा आपल्याला बघायला भेटत नाही. हिमालय साईडला जर कधी तुम्ही गेले तर त्या ठिकाणी आज हे भोज वृक्ष उभे आहेत, कारण तो वृक्ष एकमेव असा आहे जो त्या बर्फामध्ये जगू शकतो. या भोज वृक्षाचं ते जंगल आहे. त्या जंगलाच्या एका भागाच्या कडेनं लेखक उभे आहेत. तरी संध्याकाळची रात्र आहे किंवा आपण त्याला म्हणतो हा संध्याकाळचा वेळ आहे. संध्याकाळ आणि रात्रीच्या मधातला तो वेळ आहे. इट इज अ सायंकाळ आपण ज्याला म्हणतो किंवा संधी प्रकाशाचा हे वेळ झालेला आहे. आता जेव्हा आपण कविता घेतो तेव्हा त्यात अनेक फिगर्स ऑफ स्पीच असतात. काय असतात, तर फिगर्स ऑफ स्पीच. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो, भाषेचे अलंकार असतात आणि ते आपल्याला प्रत्येक ओळीतून बाहेर काढायचे असतात. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो, देअर आर मल्टिपल मिनिंग्स ऑफ वन पोएम. हजारो लोक एकाच कवितेचं हजारो प्रकारे मिनिंग त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतात. त्यातलं कोणी चूक नाही, त्यातलं कोणी चूक नाही. माझं मिनिंग वेगळं असेल, तुमचं वेगळं असेल, तुमच्या सरांचं वेगळं असेल, तुमच्या वडिलांनी काढलेलं मिनिंग वेगळं असेल. लेखकांचं मिनिंग आपण फक्त त्या ठिकाणी बघण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करतो. आपण पूर्ण मिनिंग कोणत्याही गोष्टीचं जाणून घेऊ शकत नाही, कारण की लेखकाच्या मनात ही पोयम लिहायच्या वेळेस काय विचार होते ते मला माहीत नाही, ते तुम्हाला माहीत नाही, तुमच्या शिक्षकांना सुद्धा ते माहिती नाही. त्यामुळे मला जितकं सांगता येईल तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी काही फिगर्स ऑफ स्पीच जे आहे ते तुमच्यासाठी नवीन आहे, हे मला माहीत आहे. आणि पहिल्याच ओळीमध्ये या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच येतात. 2 फिगर्स ऑफ स्पीच पहिल्या ओळीमध्ये त्यांनी दिलेले आहेत. तर आपण पहिल्या स्टांजाला सुरुवात करू. कवितेचे स्टांजा असतात, प्रोजचे पॅरेग्राफ असतात, कवितेच्या ओळी असतात, प्रोजचे सेंटेन्सेस असतात. सो देअर इज अ पोयम इन फ्रंट ऑफ यू. नाउ कॉन्सन्ट्रेट ऑन द पोयम. आय रीड द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोयम. काही समजते का बघा तुम्हाला. Whose woods this are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here.
टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. तर आता बघा, अतिशय सिंपल स्टँजा फॉर्म आहे. ए ए बी बी, ए ए बी सॉरी ए बी बी ए या प्रकारचा हा स्टँजा फॉर्म धावतो, ज्याप्रमाणे आय नो, दो आणि स्नो. तर ए ए बी आणि त्यानंतर पुन्हा ए या प्रकारचा हा स्टँजा फॉर्म धावून राहिला. सगळ्यात शेवटचे जर कधी तुम्ही शब्द पाहिले तर नो, दो, हिअर हा बदलला आणि स्नो. तर या ठिकाणी ए ए बी ए अशा प्रकारचा स्टँजा फॉर्म धावून राहिला. तर आता या स्टँजाचा अर्थ घ्यायचा. तर अतिशय सिंपल स्टँजा आहे, कोणत्याही प्रकारचा अर्थ कठीण नाही आहे. लेखक विचार करून राहिला स्वतःशी. हुज वुड्स दिस आर, आय थिंक आय नो. हे आजूबाजूचं जंगल कोणाचं आहे, हे फॉरेस्ट कोणाचं आहे, हा इलाका कोणाचा आहे, हे एरिया कोणाचा आहे, हे कदाचित मला माहिती आहे. मी या ठिकाणी थांबलेलो आहे तर मला माहिती आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो. जो व्यक्ती या फॉरेस्टचा मालक आहे, या जंगलाच्या एका भागाचा पर्टिक्युलर या वुड्सचा मालक आहे, तो कदाचित मला ओळखतो, मी त्याला ओळखतो. या ठिकाणी त्यांनी नाव अनोनिमस ठेवलेलं आहे, कोणत्याही प्रकारचं नाव त्याला दिलेलं नाही. तर तो कुठतरी गावामध्ये राहतो, त्यामुळे ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. त्यामुळे त्याला माहिती पडणार नाही की मी या ठिकाणी या सायंकाळच्या वेळी जेव्हा बर्फ पडून राहिलं, स्नोवी इव्हिनिंग आहे, बर्फ फॉलिंग होऊन राहिलं, त्या ठिकाणी स्नो फॉल होऊन राहिला आणि मी या ठिकाणी अशा एका जंगलाच्या कडेनं उभा आहे, हे तो बघू शकणार नाही, कारण की तो व्यक्ती गावामध्ये राहतो. असं मला वाटते. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. आणि का बरं, तर तो या ठिकाणी मला बघू शकणार नाही, कारण की त्याचा जंगलाचा हा भाग हा सध्या कशानं झाकून राहिलेला आहे, तर स्नो फॉल होऊन राहिला आणि या ठिकाणी हा जंगलाचा भाग त्या ठिकाणी खाली पडत आलेल्या बर्फाच्छादित होऊन राहिला, हिमवर्षाव त्या ठिकाणी होऊन राहिला. त्यामुळे तो व्यक्ती मला या सायंकाळी या ठिकाणी मी उभा असलेला बघू शकणार नाही. अतिशय सिंपल टोन आहे. कोणत्याही प्रकारचा कठीण अर्थ या ठिकाणी मला कवितेमध्ये एकही शब्द कठीण दिसला नाही. काही काही शब्द न ऐकलेले आहेत, त्याचे अर्थ मी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे. आता बघा, हुज वुड्स दिस आर, आय थिंक आय नो. आता यामध्ये जर कधी आपण फिगर ऑफ स्पीच बघितला तर एक फिगर्स ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला भेटतो, तो म्हणजे ॲलिटरेशन. ॲलिटरेशन. आता या ठिकाणी अलिटरेशनचा अर्थ काय होतो, तर जेव्हा तुमच्या ओळीमध्ये, तुमच्या कवितेच्या एका लाईनमध्ये, तुमच्या कवितेच्या काही शब्दांची सुरुवात सेम लेटर आपण ज्याला म्हणतो, सेम अक्षरानं होते, शब्दानं नाही, सेम अक्षरानं होते, तेव्हा त्या कवितेच्या ओळीमध्ये कोणता अलंकार येतो, तर अलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार त्या ठिकाणी येतो. आता मराठीमध्ये मी तुम्हाला शिकवून राहिलो, वी आर बायलँग्वेज पीपल, वी आर बायलँग्वेज पीपल, वी स्पीक मराठी अँड इंग्लिश और इंग्लिश अँड मराठी. त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीच्या शिकवून राहिलो. तर ज्यांचे शब्द मला इंग्लिशमध्ये माहिती आहे, ज्यांचे अर्थ मला मराठीमध्ये माहिती आहे, ते या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो. तर अलिटरेशन याला अनुप्रास अलंकार म्हणतात. एका ओळीमध्ये जेव्हा येणाऱ्या शब्दांची सुरुवात ही एकाच अक्षरानं होते. आता बघा, हुज, वुड्स हे दोन शब्द जर कधी घेतले तर हुज, वुड्स, दिस आर, आय थिंक आय नो. तर हे दोघं WW आलेले आहे आणि पुढची लाईन कंटिन्यू झालेली आहे. तर हा झाला अलिटरेशन. यामध्ये अलिटरेशनला लक्षात ठेवण्यासाठी खूप चांगलं उदाहरण हे तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये समजतं. त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे, गुलजार साहेबांनं एक लाईन लिहून ठेवलेली आहे, जी अतिशय अजरामर झाली पुढे, जी ख न चालू होते. कोणत्या शब्दाने चालू होते, ख, आणि शेवटपर्यंत हे एकच अक्षर त्या लाईन मध्ये रिपीट होत राहते. ज्याप्रमाणे खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. कोणत्याही शब्दाची सुरुवात पहा, खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. आणि हे उदाहरण आहे अलिटरेशन या अलंकाराचं.
हे काय आहे, सुंदर उदाहरण आहे अलिटरेशन या अलंकाराचं, की प्रत्येक त्या ओळीत येणाऱ्या प्रत्येक शब्दाची सुरुवात सेम लेटरने जेव्हा होते तेव्हा त्याला अलिटरेशन म्हणतो. व्हेन देयर इज अ रिपिटेशन ऑफ अ पर्टिक्युलर लेटर on the first place of the words of the same line, continuous in the same line is called alliteration. आणि ही पहिली ओळ पुन्हा एका वेगळ्या गोष्टीचं उदाहरण आहे, जो फिगर ऑफ स्पीच मला वाटत नाही तुमचा झालेला असावा किंवा तुमचा झालेला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. या अलंकाराला म्हणतात कन्झोनन्स. या अलंकाराला काय म्हणतात, तर कन्झोनन्स. तर कन्झोनन्स हा जो अलंकार आहे, आय थिंक देअर इज अ स्पेलिंग मिस्टेक मेड बाय मी. आय थिंक कन्झोनन्सचं स्पेलिंग असं असेल, कन्झोनन्स अँड देन देअर इज अझोनन्स. Consonants. So I tell you about consonants at first, then I look at the spelling of consonants. Consonants हा अलंकार या पहिल्या ओळीमध्ये आलेला आहे. तर consonants म्हणजे काय बघा, consonants हा अलंकार तेव्हा येतो जेव्हा त्या ठिकाणी त्या ओळीमध्ये एखाद्या कंटिन्युअस कन्झोनंट लेटरचा साऊंड प्रोड्यूस होत राहतो. आता कन्झोनन्स वर्सेस अझोनन्स. कन्झोनन्स वर्सेस अझोनन्स. अझोनन्स, एक मिनिट, यस, कन्झोनन्स वर्सेस अझोनन्स. तर बघा, कन्झोनन्स हा जो साऊंड आहे, हे जो निर्माण होऊन राहिला हा साऊंड, हा फक्त कन्झोनंट पासून निर्माण होतो. ज्याप्रमाणे बघा पहिल्या ओळीमध्ये हुज वुड्स दिस आर आय थिंक आय नो. आता बघा, हुज वुड्स दिस आर आय थिंक आय नो. तर या ठिकाणी बघा रिपिटेशन किती गोष्टीचं होऊन राहिलं, किती नाद त्यातून निर्माण होऊन राहिला. हुज वुड्स दिस आर आय थिंक आय नो. Whose words these are I think I know. तर या ठिकाणी बघा हे कशाचं उदाहरण आहे, तर हे कन्झोनन्सचं उदाहरण आहे. का बरं, कारण की त्या ठिकाणी डब्ल्यू, त्यानंतर यस, त्यानंतर पुन्हा डब्ल्यू आणि म्हणजे डब्ल्यूला लागून ओला तुम्ही धरू नका. तर या लेटर्सचं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी नाद निर्मिती होऊन राहिली. इट इज अ काइंड ऑफ व्हॉइस, इट इज अ काइंड ऑफ, आपण ज्याला ध्वनी म्हणतो, इट इज अ अगेन अँड अगेन साऊंड प्रोड्युसिंग ऑफ अ पर्टिक्युलर consonant in the same line, in the same process. It is a reverbing, resounding of that particular letters, that particular consonants. That's why it is called consonance figure of speech. Consonant नाही, consonance figure of speech. आणि त्यामुळे जर कधी आपण पाहिलं तर डब्ल्यू, यस, टी, पी, बी, डी, एच, एफ, हे जे आहे हे काय, हे कन्झोनंट आहे. हे काय, हे कन्झोनंट आहे. आणि वॉवेल्स कशाला म्हणतात, वॉवेल्स किती आहे, तर वॉवेल्स आहे ए, ई, आय, ओ आणि यू. 5 वॉवेल्स आर देअर इन इंग्लिश लँग्वेज, ज्याला आपण म्हणतो स्वर. आणि याला आपण काय म्हणतो, तर व्यंजन. याला आपण काय म्हणतो, तर व्यंजन. तर बघा आता स्वर कसे असतात, ए, ई, आय, ओ, यू. स्वरांना स्वर का बरं म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला त्याची डेफिनेशन सांगतो. जेव्हा आपण ए, ई, आय, ओ, यू हे इंग्लिशमध्ये उच्चार करतो आणि मराठीमध्ये अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, आहा याचं उच्चारण करतो, तेव्हा बघा त्या ठिकाणी अ, आ, इ, उ, ए, ओ, औ, आहा. तर त्या ठिकाणी जेव्हा आपण हे स्वर म्हणतो तेव्हा त्या स्वरामध्ये फक्त कंठ, ज्याला आपण थ्रोट म्हणतो, थ्रोट,
याचा व्हॉइस मधून या माध्यमातून व्हॉइसची निर्मिती होते. या माध्यमातून व्हॉइसची निर्मिती होते. ज्याप्रमाणे अ आ इ ई उ ऊ ए ऐ औ अम आ आणि अ हा नवीन त्यात आलेला स्वर आहे मराठीमधला अ. तर अ आ इ ई उ ऊ ए ऐ औ औ अम आहा. तर हे जर कधी पाहिलं तर लिपची हालचाल होत नाही, ओठाची हालचाल होत नाही, आतमध्ये जिभेची हालचाल होत नाही, त्यातून स्वर निर्मिती होत नाही. स्वर निर्मिती डायरेक्ट तुमच्या कंठातून होते, तुमच्या थ्रोटमधून होते. दॅट्स वाय इट्स कॉल्ड स्वर. त्यामुळे आपण यांना काय म्हणतो, स्वर म्हणतो. आणि जर कधी इंग्लिश मधले स्वर बघितले तर दॅट्स आर ए ई आय ओ यू. स्वरांना इंग्लिशमध्ये स्वर का बरं म्हणायचं, कारण की ए ई आय ओ यू कोणत्याही प्रकारचा लिप्स आर नॉट टचिंग विथ इच अदर. Then there is no movement of your tongue inside your mouth. A, E, I, O, U. Voice are coming from your throat. Voice is coming from your throat. That's why it's called vowels. And when you look at consonants, then there is a W. W. There is a tongue is moving inside your mouth as well as your lips moving outside of your mouth. Look at W. Yes, there is a movement of your tongue. T, movement of your tongue. Stop on the tip inside in your mouth. P, B, D, H, Y, F. सगळ्यांचा उच्चार करताना काय होऊन राहिलं तर एक तर जिभेची हालचाल होऊन राहिली, किंवा त्या ठिकाणी तुमचे लिप हलवून राहिले, किंवा दोन्ही गोष्टी एकसाथ घडून येऊन राहिल्या. पण जेव्हा स्वरची निर्मिती होते, स्वरांची निर्मिती होते, तेव्हा त्या ठिकाणी जिभेचंही काम नसते, तुमच्या ओठाचंही काम नसते. म्हणून संगीतात येणाऱ्या स्वराला स्वर म्हणतात. कारण की संगीताचा नाद, गाण्याचा नाद हा तुमच्या कंठातून निर्माण करावा लागतो. आणि तेच उदाहरण आहे कन्झोनन्सचं. तेच उदाहरण आहे कन्झोनन्स या अलंकाराचं. जेव्हा त्या ठिकाणी कन्झोनन्स चे साऊंड पुन्हा 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 एकाच कवितेच्या ओळीमध्ये रिपीट होतात, नाद त्यांचा निर्मित होतो. देयर इज अ रिवर्बिंग रिसाउंडिंग ऑफ अ पर्टिक्युलर कन्झोनंट व्हॉइस इन दॅट पर्टिक्युलर लाईन. इट्स कॉल्ड कन्झोनन्स फिगर ऑफ स्पीच. कोणचा अलंकार तयार होतो, तो कन्झोनन्स तयार होतो. ज्याप्रमाणे हुज वुड्स दिस आर, आय थिंक आय नो. त्या ठिकाणी बघा यस, डब्ल्यू आणि टी याचा एकामागे एक काय झालेला आहे, त्या ठिकाणी रिसाउंडिंग झालेला आहे. आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, कन्झोनन्स. हा अलंकार पुढच्या दर्जाचा अलंकार आहे. कधी कधी या गोष्टी टाळतात लोक घ्यायच्या, त्यामुळे पण मी कधी स्टडी करताना इन डिटेल करतो, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगून राहिलेलो आहे. तर एका जोडीमध्ये दोन अलंकार पाहिले. पहिला अलंकार होता अलिटरेशन, अनुप्रास, आणि त्या जोडीतला सेकंड अलंकार होता कन्झोनन्स. कारण की या ठिकाणी रिपिटेशन कशाचं झालेलं आहे, तर कन्झोनंट या साऊंडचं एका मागे एक रिपिटेशन झालेलं आहे एका जोडीमध्ये. दॅट्स वाय इट्स कॉल्ड कन्झोनन्स. याला मराठीमध्ये काय म्हणतात हे मला माहिती नाही. जर कधी कोणाला माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. नाउ देयर इज अ नेक्स्ट लाईन. देयर इज अ नेक्स्ट लाईन. हिज हाऊस इज इन द विलेज दो. हिज हाऊस इन द विलेज दो. आता बघा, लेखकाला माहिती आहे की आजूबाजूच्या जंगलाचा क्षेत्र आणि परिसर, तो एरिया कोणाचा आहे. पण आता प्रॉब्लेम आहे की तो व्यक्ती जो लेखकाला ओळखतो तो कदाचित व्हिलेजमध्ये राहतो. तो कदाचित व्हिलेजमध्ये राहतो. तर याही ठिकाणी कोणता कठीण शब्द मला वाटत नाही. सरळ सरळ कवितेचा अर्थ आहे. पहिल्या स्टँडाचा 2 ओळीचा अर्थ मला समजला, तुम्हालाही समजला असेल की लेखक आलेले आहेत, लेखक उभे आहे, रात्री संध्याकाळची वेळ आहे, बर्फ फॉलिंग होऊन राहिलं, स्नो फॉलिंग होऊन राहिलं. लेखक त्या ठिकाणी विचार करून राहिले की हे फॉरेस्ट कोणाच्या मालकीचं आहे, कदाचित मला माहिती आहे. आणि हे जंगलाचं क्षेत्र ज्या व्यक्तीचं आहे तो गावामध्ये कुठेतरी राहतो. तो गावामध्ये कुठेतरी राहतो. ही इज लिव्हिंग इन द विलेज, समवेअर इन विलेज. तर आता ह्या सेकंड ओळीचा जर कधी अलंकार पाहिला तर हा होतो अजोनन्स. हा होतो अजोनन्स. हा होतो अजोनन्स. तर जर कधी बघितलं तुम्ही अजोनन्स तर कन्झोनन्स वर्सेस अजोनन्स. कन्झोनन्स वर्सेस अजोनन्स. या ओळीमध्ये तुम्हाला ए ई आय ओ यू याचा नाद, म्हणजे या स्वरांचा नाद पुन्हा पुन्हा जाणवेल या सेकंड लाईन मध्ये.
हिज हाऊस इज इन द विलेज दो. आता बघा, हिज आय, हाऊस ओ, इज आय, इन आय, द विलेज एज दो ओ. बघितलं कशाचा नाद निर्माण होऊन राहिला? तर हे सगळेच्या सगळे स्वर आहे, हे वॉवेल्स आहे. तर या वॉवेल्सचा नाद त्या ठिकाणी निर्माण होऊन राहिला सेकंड लाईन मध्ये. दॅट्स वाय धिस अलंकार इज कॉल्ड असोनन्स इन इंग्लिश. असोनन्स इन इंग्लिश. इन द सेम लाईन vowels or sound of vowels, that kind of reverbing of vowel sounds are continuous. Production is there. That's why it's called assonance figure of speech. Assonance figure of speech. ज्याप्रमाणे तुम्ही जर कधी एका ठराविक लयीने ही कविता वाचली, ह्याच्यावर वाचली तर तुम्हाला समजेल हिज हाऊस इन द विलेज दो. बघा वॉवेलची निर्मिती कशी कंटिन्युअस त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामुळे तिसरा अलंकार या वाक्यातला, सॉरी या स्टँडामधला कोणता आहे? तर असोनन्स हा अलंकार आहे. याला सुद्धा मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही. जर कधी कोणाला माहिती असेल तर मला सांगा. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. आता तो व्यक्ती गावात राहतो, त्यामुळे तो मला या ठिकाणी बघू शकणार नाही की मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. टू वॉच